नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मित्रांनो याच्यासाठी कुठलीही परीक्षा होत नाही, थेट तुमच्या मार्क्सवरती निवड केली जाणार आहे। पाहू शकता या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत, कुठली पद आहेत, काय निवड प्रक्रिया आहे, पात्रता काय लागणार आहे। तर याची लिंक मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। किंवा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट जी आहे पाहू शकता जिल्हा परिषद लातूरची, इथं देखील तुम्हाला ही जाहिरात जी आहे ती पाहायला भेटेल। तर सर्वात अगोदर मित्रांनो ही जी जाहिरात आहे या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ह्या कार्यक्रमासाठी मित्रांनो। तर ही मित्रांनो आपल्याला माहित असेल NHM ची कुठलीही पदं असतील राष्ट्रीय आरोग्य अभियानची ती 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो भरली जातात। आणि आता मागे एक मित्रांनो GR देखील आलेला आहे, त्या GR नुसार मित्रांनो NHM मधील जे कर्मचारी आहेत ज्यांची 10 वर्षाची सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे। मित्रांनो आरोग्य विभागाचा GR देखील आलेला होता, आपण पाहिलेला असेल तो GR जो आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा परिषद लातूरमध्ये आरोग्य विभागाची कुठली पदं आहेत सध्या जाहिरात आलेली आहे। तर 2 संवर्गाच्याच पदांची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। पहिलं पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी आलेलं आहे। आता हे लातूर जिल्हा परिषदसाठी मित्रांनो, तरी तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता। स्टाफ नर्ससाठी पाहू शकता 39 जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी। मित्रांनो याच्यामध्ये 4 जागा म्हणजे या ठिकाणी 10% जागा पुरुष उमेदवारांसाठी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत, 90% जागा म्हणजे 35 जागा ह्या महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता नियुक्तीचे ठिकाण PSC प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, RH म्हणजे या ठिकाणी रुरल हॉस्पिटल, SDH त्यानंतर GH या ठिकाणी WH हे जे ब्लॉक आहेत किंवा हे जे दवाखाने आहेत जिल्हा परिषद अंतर्गत येणारे मित्रांनो त्याच्यामध्ये पदभरती होते। SC साठी 4 जागा आहेत, ST साठी 5 जागा, NTC साठी अशा पद्धतीने सामाजिक आरक्षण देखील तुम्हाला इथं पाहायला भेटेल। त्यानंतर पदांची शैक्षणिक अर्हता पहा, जसं की GNM किंवा BSc नर्सिंग या पदासाठी पाहिजे तुम्हाला। वय 65 वर्षापर्यंत आहे, 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी दिला जातो। त्याच्यानंतर दुसरं पद आहे पहा MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, ज्याला आपण आरोग्य सेवक म्हणतो मित्रांनो, किंवा याला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी देखील म्हणतो, आरोग्य सेवक असं देखील म्हणतो। तर यासाठी 22 जागा भरल्या जात आहेत आरोग्य सेवक पुरुषसाठी। याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुमचं जे ब्लॉक लेवलला या ठिकाणी तुमचं नियुक्तीचं ठिकाण असेल, कॅटेगरी वाईज इथं देखील जागा तुम्हाला पाहायला भेटतील। आता आरोग्य सेवकची नवीन पात्रता आलेली आहे पहा, त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे। आरोग्य सेवकची नवीन पात्रतेनुसारच आता ह्या सर्व जाहिराती निघतायत मित्रांनो, जुनी पात्रता 10वी पासची आता नाही आहे। तर नवीन पात्रतेनुसार तुमचं 12वी सायन्स झालं पाहिजे प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जर तुमचं झालेला असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल। याच्यासाठी राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वयोमर्यादा आहे, खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 आणि 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी इथं भेटत असतो राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये। तर याचे सर्व टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिलेले आहेत पहा। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 5 जुलै 2024 हा राहणार आहे। निवड झालेले उमेदवारांसाठी या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यानंतरची प्रक्रिया दिलेली आहे आणि मित्रांनो तुमची निवड कशी केली जाणार आहे त्याचीही माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। अर्ज करण्यासाठी फीस तुम्हाला खुल्या प्रवर्गातील 150 रुपये आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 100 रुपये असणार आहे। ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईन फीस तुम्हाला भरायची आणि ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन नाही ऑफलाईन फॉर्म आहे, परंतु ऑफलाईन फॉर्मसोबत ऑनलाईन फीस भरलेली पावती तुम्हाला देणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला IMPS किंवा NFT करायचं आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर बँक शाखा या ठिकाणी दिलेले पहा। याच्यावरती तुम्हाला NFT किंवा IMPS करायचं आहे आणि त्याची पावती तुम्हाला फॉर्मसोबत या ठिकाणी जोडायची आहे। तर मित्रांनो अर्ज तुमचे कुठे स्वीकारले जातील पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जो आहे जिल्हा परिषद लातूरमधला आरोग्य विभाग जे डिपार्टमेंट आहे तिथंच तुमच्या या ठिकाणी सर्व फॉर्म स्वीकारले जातील। तर आता मित्रांनो याच्यामध्ये पहा तुमची परीक्षा होत नाही तर शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती सिलेक्शन केलं जातं। कशा पद्धतीने निवड प्रक्रिया पहा, 1 व 2 पदाकरिता गुणांकन खालीलप्रमाणे असतं तुमचं। शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुणाच्या 50% गुण तुमचे धरले जातात। समजा तुम्हाला 70 मार्क्स आहेत या ठिकाणी शेवटच्या वर्षाला, तुमची जी शैक्षणिक पात्रता मागितली त्याच्यानुसार तर त्याचे 50% गुण तुमचे धरले जातात। पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा
अधिक शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असले त्याचे 20 गुण अतिरिक्त तुम्हाला दिले जातात. एक्स्ट्रा 20 गुण तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर वरील पदाकरिता उमेदवारास शासकीय अनुभव असल्यास प्रत्येक एका वर्षाकरिता 6 गुण तुम्हाला भेटणार आहेत. जास्तीत जास्त असे 30 गुण तुम्हाला दिले जातील. तर हे 50 आणि हे मित्रांनो 20, 70 आणि हे 30 असे मिळून 100 गुणांचं कट ऑफ लावलं जाईल. ज्यांना जास्त मार्क्स असतील त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये वरती नाव असणार आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी मित्रांनो तुमचं वेळापत्रक देखील त्यांनी दिलेलं आहे की अर्ज या ठिकाणी तुम्हाला कधीपर्यंत आहेत. अर्जाची छाननी 5 जुलैपर्यंत अर्ज आले की त्यानंतर छाननी त्यांची 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत होईल. त्यानंतर प्रारूप यादी तुमची येईल 25 जुलैला. त्यानंतर त्याच्यावरती काय आक्षेप असतील तुमचे यादीवरती तर 30 जुलैपर्यंत घेतले जातील. त्याच्यानंतर अंतिम पात्र आणि अपात्र यादी 8 ऑगस्टला या ठिकाणी प्रसिद्ध होईल मित्रांनो. आणि या ठिकाणी अंतिम संवर्गनिहाय समुपदेशन मुलाखत किंवा समुपदेशन जर मुलाखत घेतल्या तर मुलाखती होतील किंवा डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या तारखेनुसार त्याचे आदेश दिले जातील. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे. याचा अर्ज नमुना या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. हा अर्ज नमुना ऑफलाईन पद्धतीने आहे. जिल्हा परिषद लातूरचा आरोग्य विभागचा या ठिकाणी फोटो लावून हा फॉर्म तुम्हाला भरून मित्रांनो या ठिकाणी द्यायचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो सविस्तर जाहिरात वाचा संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. अजून काय याच्याबद्दल प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. अजून जर प्रश्न असतील तर नक्की विचारा. लिंक तुम्हाला जाहिरात डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.